रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुधागड तालुक्यातील आमनोळी गावाकडे जाणारा पूल पत्त्यासारखा कोसळला आहे आणि याला जबाबदार आहेत क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारे अवजड डंपर। सुधागड आमनोळी पूल कोसळला। बुधवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आता पावसाळा डोक्यावर आलेला असताना आणि शाळा कॉलेज सुरू होण्यापूर्वी या भागातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। जांभूळपाड्यापासून पुढे आमनोळी, दहिगाव, कोलतरे आणि आसपासच्या आदिवासी वाड्यांना जोडणारा हा पूल या भागातील लोकांसाठी एकमेव महत्त्वाचा मार्ग होता। हा पूल आकाराने छोटा आणि कमी वजन क्षमतेचा होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांकडून या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड डंपर आणि हाय वाहनून अवैध मालवाहतूक सुरू होती। ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली होती, तरीही ही वाहतूक थांबली नव्हती। अखेर आज पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली। आता पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। काही दिवसात शाळा कॉलेज सुरू होणार आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे। या घटनेची पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अवजड वाहनांवर कारवाई केली नाही। आता पूल कोसळल्यानंतर जबाबदारी कोण घेणार? या घटनेवर प्रशासन काय भूमिका घेते? पूल कधी दुरुस्त होणार किंवा वैकल्पिक व्यवस्था कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अधिक अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा।